आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत। सर काय सांगाल, अत्यंत दूरगामी हा उपक्रम आहे, तातडीनं सगळ्याच विषयांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे, काय सांगाल? नाही, आम्ही जिल्हाधिकारी तहसीलचे दारी असं या उपक्रमाला मी नाव दिलेलं आहे। कारण मागच्या बऱ्याच दिवसापासून असं लक्षात आलं की तालुका स्तरावरून खूप विजिटर्स या ठिकाणी येतात। आपल्याला माहीत आहे सोयगाव सिल्लोड किती दूर आहे, वैजापूर गंगापूर, तिथून लोक इथे येणार। आम्ही बरेचदा VC मध्ये असणार, मीटिंगमध्ये असणार किंवा इतर कुठल्या कामात असणार, त्यांना प्रतीक्षा करावं लागणार। मग येण्या जाण्याचा खर्च, येण्या जाण्याचा वेळ, परत आमची भेट नाही झाली तर मानसिक त्रास, आणि त्यामुळं मग शासनाची त्याच्यात बदनामी, हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आम्ही आता दर सोमवार आणि गुरुवार 3 ते 5 हा वेळ आम्ही ठेवला आहे। 3 ते 4, 3 ते 5 त्यामध्ये आम्ही सर्वांना आवाहन केलं की तुम्ही इथं न येता जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तिथं जा, कारण तालुका जवळ असतो गावापासून। ते तहसीलमध्ये जाऊन बसतील। आम्ही आता तुम्ही बघताय आमच्या प्रत्येक तहसीलमध्ये मागे बोर्ड लावलेले आहेत जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी याचे, त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे। चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था विजिटरसाठी करायला सांगितलेली आहे। त्यांचे ज्या काही यांना विजिटर्सना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यामध्ये एक समाधान असतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर काम जलद गतीनं होत असतं असं त्यांना आहे। त्यामुळं इथं जेव्हा विजिटर येतात तेव्हा माझ्यासमोर कागदपत्र राहायचं नाही, त्यांचं काय प्रकरण आहे, काय डॉक्युमेंट आहेत, काय केस आहे, माझ्याकडे काहीच राहायचं नाही। मी फक्त ऐकून घ्यायचो, फोन करायचो, सांगायचो। पण आता इथं संबंधित तहसीलदार तिथंच असणार आहेत, संबंधित नायब तहसीलदार तिथंच असणार आहेत। त्यामुळं लगेच आता मी आज जे विजिटर्स आले तालुका लेवलवर जवळजवळ 50-60% विजिटरचं तिथं काम झालं लगेचच, ते समाधान होऊन गेले निघून। तर ह्या पद्धतीनं अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम आहे आणि मी पाहतो यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की एकतरी इतक्या लांब जाण्याचं वाचलं, पैसा वाचला, वेळ वाचला, आणि या पद्धतीनं आम्ही आता दर सोमवार आणि गुरुवार हा उपक्रम राबवणार आहोत। यातली परिणामकारकता ही आहे की सगळे अधिकारी तिथं उपस्थित राहतात, म्हणजे तहसीलदारसुद्धा बऱ्याचदा तालुक्याच्या लेवलला भेटणं मुश्किल असतं, पण या मिटिंगमुळे ते तिथं उपस्थित राहून तातडीनं समस्या सुटते। म्हणजे मी जे परिपत्रक जे काढलं आहे, जो ड्राफ्ट तयार केला, त्याच्यामध्ये ह्या सूचना दिलेल्या आहेत आणि फक्त हा शो होता कामा नये, ह्याची नोंदी ठेवायला लावलेल्या आहेत। आम्ही पण नोंदी घेतो आहोत आणि ह्याचा आम्ही पाठपुरावा पण करणार आहेत। आता त्यांना जे मी कालमर्यादा घालून दिलेली आहे, हे 4 दिवसात झालं पाहिजेत, 8 दिवसात झालं पाहिजेत, ते आम्ही वीकली त्याचा आढावा पण घेणार आहोत। आणि या निमित्तानं तिथले जे लोकल अधिकारी आहेत ते पण त्यावेळेत तिथं राहतील। कदाचित मला बोलण्याच्या अगोदर त्यांचं काम पण होऊन गेलेलं असेल बऱ्याच वेळेस, तर या पद्धतीनं लोकांना त्यांचं जीवन सुखकर करण्याचा हा मार्ग आहे। तर हे आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लोकांच्या समस्या तातडीनं सोडवणारा एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचे परिणामसुद्धा चांगले पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रसादसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।